काय म्हणताय? मजेत ना? श्रावण सुरू झाला आहे, तर म्हटलं श्रावणात चांगला मुहूर्त आहे आपल्याला शिरवळे दाखवण्याचा, म्हणून आज तुम्हाला नारळाच्या दुधातल्या शिरवळ्या दाखवणार आहोत. सर्वप्रथम मी खोबरं जे आहे, ओलं खोबरं ते मिक्सरमधून बारीक करून घेतले, त्याचं दूध काढले, त्याच्यामध्ये गूळ, जायफळ, वेलचीची पूड टाकून घेतले. आता आपण पीठ केनवून घेऊ. आपण जसं मोदकाला उकड काढतो तशीच उकड काढून घ्यायची आहे आणि मग त्याचे शिरवळे पाडायला एकदम सोपे होतात. 2 पद्धती आहे. असं पीठ केनवून घेऊन तुम्ही शिरवळे पाडून घेऊ शकता किंवा पीठ मळून त्याचे उकड काढून मग शिरवळे पाडू शकता. पण मला ही पद्धत सोपी वाटते, म्हणून म्हटलं तुमच्याशी ही पद्धत शेअर करावी. असे छान आपल्याला शेवया पाडून घ्यायच्या आहेत. बघा, जास्त मोठ्या नाही, जास्त एकदम पातळही नाही, असं मध्यम हे शेवया मी आता पाडून घेणार आहे आणि याला आपण एक 2-3 मिनटासाठी पुन्हा वाफवून घेणार आहोत, म्हणजे आपले शिरवळे तयार खाण्यासाठी. हे नारळाच्या दुधातून खूप सुंदर लागतात. तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला आवडला की नाही पदार्थ, आणि कोणत्या सणाला श्रावणामध्ये तुमच्याकडे हा केला जातो किंवा नैवेद्यासाठी तुम्ही दाखवू शकता. सो नक्की ट्राय करा आणि मला कळवा. थँक्यू.